नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे आनंदवाडी रोडवर, जो सिमेंट कॉन्क्रीट मिक्सिंगचा प्लांट आहे। या प्लांटवर मी आलेलो आहे। इथं येण्याचं कारण असं आहे, काही दिवसापूर्वी म्हणजे ऐन दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या प्लांटवरून जे सिमेंट कॉन्क्रीटचे वाहतूक करणारे हे टिप्पर आहेत, मोठे मोठे अवजड, या टिप्परच्या धडकीमुळं त्या मुलाचा अपघात झाला आणि त्यात तो मुलगा काही दिवसानंतर वारला, अशी माहिती संबंधित आनंदवाडीच्या गावकऱ्यांच्या वतीनं मला मिळालेली होती। त्यामुळं मी इथं आलेलो आहे। विशेष म्हणजे हा जो प्लांट आहे, या प्लांटला कुठलीही परवानगी नाही। हा प्लांट आनंदवाडी काळेगाव आनंदवाडी ही जी ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्या हद्दीमध्ये हा प्लांट आहे। आपण बघू शकता हा प्लांट की इथं जे CC रोड केले जातात, सिमेंटचे रोड केले जातात, त्यासाठी जे कॉन्क्रीट मिक्स केलं जातं त्यासाठीचा हा प्लांट आहे। याला महसूल खात्याची कुठलीही परवानगी नाही, असं गोंड खनिज विभागाचे जे क्लर्क आहेत धोंडगे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। काळेगाव ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी म्हणले की आमची कुठलीही NOC या प्लांटनं घेतलेली नाही। आणि तिसरं म्हणजे या रोडवरून हे अवजड वाहनं जात असल्यामुळं पंतप्रधान सडक योजनेतून जो हा रोड करण्यात आलेला आहे त्याचे 3-13 वाजलेले आहेत। रोडवर एवढे खड्डे पडलेले आहेत की या भागातील शेनी, सुनेगाव आणि वाडीच्या नागरिकांना आनंदवाडीच्या जाताना मोठ्या अपघातांना सामोरे जावं लागत आहे, त्यांना मोठा त्रास होत आहे। पण संबंधित पंतप्रधान सडक योजनेचे अधिकारी, महसूलचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी ह्या सर्वांचं या प्लांटला अभय आहे। या प्लांटनं कायदेशीर बाबीची पूर्तता केली का नाही हे जिल्हाधिकाऱ्याला माहीत आहे की येथील अहमदपूरच्या तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाचे जे गोंड खनिजचे अधिकारी आहेत त्यांना माहिती आहे। याविषयी आपण त्यांचंही मत जाणूनच घेणार आहोत। तहसीलदार उज्ज्वला पांगरकर मॅडम असतील किंवा उपजिल्हाधिकारी लटपटे मॅडम असतील, यांच्याशी आपण संपर्क साधून हे करणार आहोत। हा जो प्लांट आहे या ठिकाणी कुठलाही बोर्डसुद्धा लावलेला नाही, म्हणजे कशाचा प्लांट आहे आणि तलावापासून जवळ, रोडपासून जवळ या प्लांटला महसूल विभागानं परवानगी दिली कशी, जे की यातून जे रहदारी करणारे जे नागरिक आहेत त्यांना मोठा त्रास होऊ शकतो। आपण वारंवार इथं अपघात घडत आहेत, कुणाच्या शेळ्या मरत आहेत, कुणाचे छोटे मोठे अपघात होत आहेत आणि दुर्दैवानं एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे। हे जे टिप्पर आहेत ते एवढे ओव्हरलोड आहेत की प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी जे आहेत RTO हे सुद्धा यावर का कारवाई करत नाहीत, कारण एवढ्या अवजड वाहनाला वाहतूक करण्याची या रोडवरून परवानगी नाही। तसा बोर्ड त्यांनी या रोडवर एका ठिकाणी लावलेला आहे, परंतु ही अवजड वाहनं सातत्याने इथून जातात, यांची मनमानी चालू आहे। याला नक्कीच सरकारमधील शासकीय अधिकाऱ्यांचा अभय आहे, कारण शासकीय अधिकारी हे याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं हा सर्व गोरखधंदा या ठिकाणी बेकायदेशीरच्या बिनबोभाटपणे चालू आहे। मित्रांनो, हा जो प्लांट आहे खरं तर कुठल्या तरी या भागात आपल्या जो काही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत असतील त्याला मटेरियल पुरवण्यासाठीचा हा प्लांट आहे। मग जिथं रोड असेल तिथंच हा प्लांट असणं आवश्यक आहे, परंतु लांजी तांबडसांगी विळेगाव म्हणा किंवा टेंभुर्णी रोड म्हणा अशाकडे ह्यांचं काम असेल आणि इकडे दुसरीकडे ह्यांनी प्लांट इथं टाकलेला आहे आणि त्याचं कुठलंही बोर्ड वगैरे नामफलक इथं नाही की बाबा अमुक अमुक प्लांट आहे, इथं हे मिक्सिंग केलं जातं किंवा जे काही असेल ते कायदेशीर प्रक्रिया या प्लांट धारकांनी पूर्ण केलेली आहे का नाही माहिती नाही, याचा मालक कोण आहे तेही माहिती नाही आणि असे हे प्लांट आनंदवाडी रोडवर आपल्याकडे आहेत। दुर्दैवानं अपघात होऊन त्या तरुणाचा जीव गेलेले आहे। त्याचबरोबर डांबर प्लांट आहेत, काही खडी केंद्र आहेत, असे सर्व हे गोंड खनिजाशी संबंधित महसूल विभागाच्या अभयामुळं हे चालू आहेत। नुकतीच मला मिळालेली माहिती अशी आहे की काळेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी या प्लांट धारकाला कर बुडवल्याबद्दल नोटीस बजावलेली आहे आणि ती नोटीस त्यांना मिळाली आहे का माहीत नाही, पण ग्रामसेवकांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आपण काळेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचंही म्हणणं या ठिकाणी घेतलेलं आहे। माझ्यासोबत आनंदवाडीचे एक नागरिक आहेत,
ते सुद्धा या सर्व गोष्टीला कसे त्रस्त झालेले आहेत. तर तुमचं नाव सांगा. दीपक तुकाराम केंद्रे. काय त्रास आहे तुम्हाला ह्या रोडचा? अहो, रस्त्याचा खूप त्रास आहे. 60-70 टनाच्या गाड्या 24 घंटे चालतात. रस्ता आहे बारका, लोकांना खूप त्रास होत आहे. नाही, मग तुम्ही ह्यांना सांगत नाही का किंवा अशा गाड्या चालवल्या? कोणी ऐकायलाच तयार नाही. मालकच कोण आहे कोणाला माहिती नाही. हां. हो. नाही, मग ह्यांच्या गाड्या चालल्यामुळे हा रोड खराब झालाय का? ह्यांच्या गाड्यामुळेच रोड खराब झाला. त्याच्यामुळे अपघात होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या गावातला एक मुलगा मी गेला. केवळ ह्या रस्ता या प्लांटवाल्याच्या खड्डे झाल्यामुळं त्याच्यामुळे. मग तुम्ही रीतसर तक्रार केलेली आहे का गाववाल्यांनी? कोणी गाववाल्यांनी तहसीलला ग्रामसेवकला कळवलं. ग्रामसेवक म्हणते ह्यांना आम्ही नोटीस पाठवली. अच्छा, ठीक आहे. म्हणजे हे ह्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या प्लॅन्ट संदर्भात आपण आणखीनही ज्या ज्या गोष्टी आपल्याला कळतील, MSCBचं कनेक्शन इथं दिलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी कुठल्या NOC पाहून दिलेत का नाही तेही आपल्याला या निमित्तानं बघावं लागणार आहे. एकूण काही असो, हा जो प्लॅन्ट आहे तो कायदेशीर का बेकायदेशीर हे बघणं महसूल विभागाचं काम आहे. महसूलशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आमच्याकडे कुठलीही परमिशन नाही असं सांगितलेलं आहे. आता यापुढे जे काही या भागातील जे नागरिक आहेत, या गावचे जे लोक आहेत, जे इथून जा ये करतात, त्यांना होणारा त्रास आणि एका तरुणाचा गेलेला जीव याला जबाबदार कोण, हे नवनवीन अपडेट आम्ही असेच DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.